अ, नमस्कार, मी डॉक्टर गणेश जयशेटवार, सीनियर हेमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ञ, यशोदा हॉस्पिटल, हायटेक सिटी, हैदराबादमधनं आलेला आहे. आज जागतिक कर्करोग मास या निमित्त आपण आज नांदेडमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. रक्ताचे विविध प्रकारचे आजार असो, रक्ताचे कर्करोग असो, रक्ताचे प्राणघातक आजार जसे अप्लास्टिक अॅनिमिया, इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर, ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा या सर्व आजारांवरती आजच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि खूप हायली सक्सेसफुल म्हणजे 90-95% क्युअर असलेले विविध चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, कन्व्हेन्शनल म्हणजे जुनी किमोथेरपी या सगळ्या चिकित्सा पद्धतीद्वारा रक्ताचे विविध आजार किंवा रक्ताचे कर्करोग हे पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता 90 ते 95% आहे. So blood cancer is not the end of the road. I will say it is the beginning of a new journey with a new perspective. हा एक ब्लड कॅन्सर्स आर हायली क्युरेबल, ब्लड डिसऑर्डर्स आर हायली क्युरेबल. रक्ताचे आजार पूर्णपणे बरे होतात. रक्ताचे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सक्सेस होण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त असते. हा पॉझिटिव्ह मेसेज आपल्या पत्रकार बंधूद्वारे जनसामान्यापर्यंत म्हणजे मी नांदेड जिल्ह्याचा नांदेड येथे धर्माबादचा रहिवासी आहे आणि माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनसामान्यांपर्यंत ही पॉझिटिव्ह मेसेज हा पॉझिटिव्ह धडा आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा ही आपल्या सर्वांना विनंती. AML हा रक्तातला सर्वात घातक कर्करोग आहे आणि 90% AML ह्या आजारावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या चिकित्सा पद्धतीद्वारा क्युअर होण्याची शक्यता 90 ते 95% असते.